तुला माहितीये जेलमध्ये चक्की चालवावी लागेल आपल्या तिघींना. ना मी US जाऊ शकेल आणि ना तुझं लग्न होणार आहे आणि तुला पण नोकरीवरून काढण्यात येईल. तिचं सोड का, तू कॉल कर आधी. हॅलो काका, एक प्रॉब्लेम झालाय. अगं दिव्या, हे काय करते? मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी म्हटलं मी बघून घेतो. ठीक आहे, तोपर्यंत वाट बघू. कोण आलं असेल? कोण असेल? बघते मी. असं वाटतं काका आले असतील. Be careful. तुम्ही कोण आहात? पोलीस. हे देवा. कुठे आहे तो? छान बनवलंय. रिएक्शंस ले रहा है ना? अरे आता काय होईल? भीती वाटते यार. आता वाचणं खूप कठीण आहे. आता काय करायचं आपण? वाईट फसलो यार.
हेच झालं मॅडम. काय झालं असेल मी सांगू का? तुमच्यापैकी एक कोणीतरी त्याच्यावर प्रेम करतं आणि तुम्हाला कोणी श्रीमंत मुलगा मिळवून गेला. श्रीमंत मुलगा मिळाला म्हणून आता याला कसं बाजू करायचं म्हणून हे केलंय. आणि हे ऐकताच त्यांनी तुम्हाला ब्लॅकमेल केलं. तुम्ही तिघांनी बॅचलर पार्टीच्या नावाने त्याला इथे बोलवलं आणि त्याला मारून टाकलं. नाही खरं मॅडम. म्हणतोय ना मी? आधी तर उगाचच त्यांनी खूप छान बनून त्यांनी तुझा गैरवापर केला. त्यांनी असं केलं तसं केलं हे बोलून तुम्ही लोक एक नवी कहाणी बनवताय, बरोबर ना? नाही मॅडम, नाही नाही नाही. काय नाही हा? जसं तुम्ही विचार करताय तसं काहीच नाहीये मॅडम. हम्म? जे मी म्हटलं तेच खरं आहे मॅडम. आमच्यावर विश्वास Shut करा. up. प्लीज मॅडम, तुम्ही जे म्हटलं ते बिलकुल बरोबर नाहीये मॅडम. इथे जे काही पण झालं ते आम्ही तुम्हाला सगळंच सांगितलं मॅडम, आणि तेच खरं आहे मॅडम. प्लीज विश्वास ठेवा मॅडम. प्लीज मॅडम, माझं आयुष्य बर्बाद नका करू मॅडम. तुम्ही जे म्हणताय ते जर आता खरं असतं तर आतापर्यंत तुमची कहाणी संपली सुद्धा असती. अशी इथे बसून काय गप्पा नसत्या मारल्या. रमेशच्या म्हणण्यावरून मी इथे आलीये. सगळं माहितीये मला. सोना कोण आहे? मी लग्न कोणाचं आहे? मीच आहे मॅडम. तुझ्यावरच त्यांनी जबरदस्ती केली का? या सगळ्याची आवश्यकता काय होती तुला? आ? कोणी दुसरा पोलीसवाला असता तर काय केलं असतं माहितीये तुला? हेच केलं असतं. तुम्ही तिघी तर आता जेलमध्ये असत्या. तुमचं नशीब चांगलं होतं की मला फोन आला. नाहीतर गेम बिघडलाच असता. ओके ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. डोळे पुसा. रडू नका रडू नका. आपण सगळं नीट बघू. रमेशनी सगळं सांगितलंय मला. तुम्हा तिघींना मी वाचवीन, ठीक आहे? आता जरा हसा बरं. काही होणार नाहीये. काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी तुमच्यासोबत वाईट व्यवहार केला आणि सेल्फ डिफेन्स साठी तुम्ही त्याला मारून टाकलं. काय बरोबर बोलते ना मी? चांगलंच काम केलंय. पण या सगळ्याची काय गरज होती सांगा बरं मला. माणसांसारखं तुम्हाला पण एन्जॉय करायचं आहे, यात काही चुकीचं नाहीये. पण त्या गोष्टी सेफ झोन मध्ये व्हायला हव्या. जर मोठ्यांच्या नजरेत केलं तर काही हद्द आम्ही प्रोटेक्ट करू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही रिलॅक्स व्हा. हॅलो, जे मी बोलते आहे नोट कर त्याला. SRK गेस्ट हाऊस मध्ये काम करणारा जो मुलगा आहे ना, अल्कोहोल कन्झम्पशन जास्त केल्यामुळे रात्री रूम क्लीन करताना खाली पाणी सांडलं होतं हे न बघता तो माणूस त्याच्यावर पाय देऊन घसरला आणि डोक्याला लागलं म्हणून त्याचा मृत्यू झाला. इट्स अ प्युअरली ॲक्सिडेंट डेथ. लोकेशन पाठवते, लवकर या. आपल्या साईडच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून टाका. टीमला पण इन्फॉर्म करून द्या. ओके? एनिवे, हॅपी मॅरिड लाईफ.